राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे। नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झालंय। अगदी आणि अशातच अकोल्यामध्ये देशातील उच्चांकी तापमानामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होऊ लागलेले आहेत। या उष्णतेच्या लाटा नागरिकांच्या जीवावर उठू लागल्या आहेत। पहा या रिपोर्टमध्ये। सूर्य कोपला, अख्खा महाराष्ट्र तापला। अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान, राज्यात उष्णतेची लाट जीवावर उठली। राज्यात उष्णतेचा पारा चढला असून एप्रिलच्या मध्यावरच कोकण पासून ते विदर्भापर्यंत तापमानात मोठी वाढ झालीये। पुण्यात 39 अंश सेल्सिअस तर अकोल्यात यंदाच्या हंगामातील देशातील सर्वाधिक उच्चांकी 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये। इतकंच नाही तर राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। अकोला, अमरावती, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या ठिकाणी उष्णतेची लाट आहे। उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे। मुंबईत गेल्या 1.5 महिन्यात उष्माघाताचे 750 रुग्ण नोंदवले गेलेत। त्यामुळे राज्यातील प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय। पारा 40 अंशांच्या पार पोहोचल्यानं पुण्यात देखील उष्माघाताचा धोका वाढलाय। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणं तुम्ही टाळा आणि जर तुम्हाला खूपच गरजेचं असेल तर स्कार्फ, टोपी, सनग्लासेस, छत्री आणि सनस्क्रीन याचा वापर करा। दुसरी गोष्ट, पाणी भरपूर प्या। मग त्याच्यामध्ये पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी, जे आपले नैसर्गिक स्रोत आहेत ते जास्त प्रमाणात ठेवा। राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आगामी काळात फळबाग आणि पिकांवर होणारा परिणाम यामुळे राज्यातील शेतकरी चांगलाच धास्तावलेला आहे। दुसरीकडे राज्यात विजेची मागणी वाढण्याची मोठी शक्यता आहे। इतकंच नाही तर वाढत्या तापमानामुळे कुठेतरी प्रशासनानं SOP जाहीर केलेला आहे। या उष्णतेच्या तडाख्यातून वाचण्यासाठी नागरिकांनी आता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। अक्षय गवडी, साम TV न्यूज, अकोला।